पाहूया शिंदे शहा भेट झाली, नेमकं काय ठरलं त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपच्या कुरघोडीवरून एकनाथ शिंदेंची दिल्लीत अमित शहांकडे तक्रार, महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ, पक्ष प्रवेशासाठी पैशाचा वापर, ऑपरेशन कमळवरून शिंदेंची नाराजी, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्राच्या पाठीशी, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा, महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष, तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल, भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर शहांचं शिंदेंना आश्वासन, सूत्रांची माहिती। महायुतीतील एकमेकांच्या नसा आवळणं सुरू, बाबा मला मारलं म्हणून कोणतरी दिल्लीला गेलं, इतकी लाचारी कशासाठी, शहा शिंदे भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचकटे का? कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला। ही लाचारी जी आहे ना, हे लाचारी का? तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती। मी तक्रारीचा पाढा वाचणारा, रडणारा नाही तर लढणारा नेता, लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही, नाराजीचा विषय कालच संपला, शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। माझ्या मतदारसंघातील भाजप पदाधिकारी शिवसेनेत गेले, ज्यांना संधी मिळाली ते शिवसेनेत गेले, कुठलीही नाराजी नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट। काँग्रेसमध्येही नाराजी, अनेक लोक भाजपात येत असल्याचं वक्तव्य। कार्यकर्त्याचे कोणी प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाही आणि कुणाकडे जावे समजत नाही। आता माझ्या कामठी विधानसभेत किमान 10 तरी कार्यकर्ते, नेते असे आहेत ज्यांनी एकनाथजीकडे पक्षप्रवेश केला आहे। त्यामुळे आमच्या महायुतीमध्ये याचा काही खूप त्रास होतो आहे, आमचे मतभेद मनभेद वाढतं असं काही नाही आहे। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, महायुतीत वितुष्ट येईल असं काम करू नका, अमित शहांसोबतच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री, पदाधिकाऱ्यांना आदेश। रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केल्याबद्दल धन्यवाद, रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने मोठे आहेत, मंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक।